सुस्वागतम. सुस्वागतम. नमस्कार. आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत? रेसिपी तर आपण करणार आहोत एक स्पेशल रेसिपी. हा. पण तत्पूर्वी आपण जरा प्रेक्षकांशी संवाद साधूया. ओके, 1-2 मिनिटं मी आधी प्रेक्षकांना थोडासा व्ह्यू दाखवते चालेल. आपल्या परिसराचा आणि बरं. त्यानंतर मग आपण सुरुवात करूया. हो, चालेल. बघा, छान अशी संध्याकाळ झालेली आहे. व्ह्यू खूप चांगला आहे आणि या ठिकाणी आठवडे बाजार भरलेला आहे, त्यामुळे तिकडून आवाज येतो. व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे युट्यूबवरती, हा. पण थोडेसे व्ह्यूज कमी येतात. Views तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? views म्हणजे आपले व्हिडिओ प्रेक्षकांना आवडत आहेत की नाही हे आपल्याला म्हणजे अजूनही काही अंदाज नाहीये. घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत. तर मग तुम्हाला काय वाटतं? आता जरी व्ह्यूज कमी पडत असले तरी मेहनत आपण करायची आणि प्रेक्षकांसमोर ठेवायचं आहे. प्रेक्षकाला भरभरून प्रतिसाद देतील याबद्दल काही शंका नाहीये. तुम्ही मला खूप मोटिवेट केलेलं आहे, कारण शिक्षणासाठी तुम्ही मला प्रोत्साहित केलं, म्हणून मी शिक्षण पूर्ण करू शकले. अच्छा. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येऊन गेल्या, बरोबर. पण तुम्ही मला मोटिवेट केलं, त्यामुळे आज माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. बरोबर. मग आता तुम्ही थोडे आपल्याला व्ह्यूज कमी पडतात किंवा चॅनल अजून थोडे सबस्क्रायबर पण कमीच आहेत आपले, तर काय सांगाल तुम्ही मला? काही नाही, आपण रेसिपी करायच्या, व्हिडिओ बनवायचे, प्रेक्षकांसमोर ठेवायचे. प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील त्याबद्दल काही शंका नाही. थोडा वेळ जाईल पण मिळेल प्रतिसाद चांगला, निश्चिंत राहा. म्हणजे आजचा संघर्ष आणि उद्याचं यश, यश बरोबर ना? आजच्या संघर्षामध्ये उद्याचं यश नक्कीच लपलेलं आहे, बरोबर? रोज आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत, तर ते व्हिडिओ संध्याकाळी 7 वाजता अपलोड करत आहोत. तर ते व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन रेसिपी पहा. आजच्या प्रवासामध्ये प्रेक्षकांची साथ खूप मोलाची आहे. नक्कीच. आणि प्रेक्षक आपल्यासाठी नक्कीच आपल्या व्हिडिओना चांगला प्रतिसाद देतील अशी आशा बाळगूया. नक्की. आणि आपण आपले व्हिडिओ आपली जी मेहनत आहे ती चालू ठेवूया. नक्कीच. ओके. खूप उष्णता वाढलेली आहे ना, भरपूर तापमान खूप वाढलेलं आहे, त्यामुळे हे घरातल्या घरात आम्ही ही अशी लस्सी करत आहोत. म्हणजे गोड असं ताक, मीठ घालणार आहे, अहो साखर घालणार आहे, त्यानंतर थोडंसं मीठ घालणार आहे आणि आता आपण ही लस्सी करणार आहोत थंडगार अशी. साखर थोडी कमी घाला आणि आता ते ढवळत आहेत पहा. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक हा चांगला बेस्ट पर्याय आहे. आता अहो सर्व करत आहेत लस्सी म्हणजे ताक थोडक्यात. आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी किंचितशी साखर घातली, थोडंसं मीठ घातलंय, जेणेकरून त्याला छान अशी चव येईल. ओके. तर व्हिडिओ कसा वाटला पिऊन बघते मी. खूप छान आंबट गोड ताक. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा.